आदरणीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या निवासस्थानी धाराशिव शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी आज एक निवेदन दिलं की धाराशिव नगरपालिकेत थकीत मालमत्ता करावर जी व्याज आकारणी केली जात आहे ती अतिशय मोठ्या प्रमाणात आहे। मूळ रकमेपेक्षा व्याजाची रक्कम ही जास्त आहे, त्यामुळे ही व्याजाची रक्कम कमी करण्यात यावी अशी एक मागणीचं निवेदन आज राणादादांना शहरातील नागरिकांनी दिलं। त्या अनुषंगाने आज राणादादांनी त्याची तात्काळ दखल घेऊन धाराशिव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी मॅडमला एक पत्र दिलेलं आहे की धाराशिव शहरातील जे मालमत्ता करावर जे व्याजाची रक्कम लावलेली आहे ती पूर्णतः माफ करण्यात यावी असे एक पत्र दिलेलं आहे। त्यावर आज आम्ही सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ते पत्र सीओ मॅडमला दिले आहे। आज सकाळी आमचे नेते राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या निवासस्थानी शहरातील नागरिकांनी एक निवेदन दिलं। त्या निवेदन असं होतं की नगरपालिकेत जो थकीत मालमत्ता कर आहे त्या मालमत्ता करावर महिना 2% अशा व्याजदरानं आकारणी करून वार्षिक 24% आकारणी केली जात आहे। त्याचा भुर्दंड हा सामान्य नागरिकावर बसत आहे आणि नागरिक सध्या आपत्तीग्रस्त शेतकऱ्याच्या तर पूरग्रस्त झालेले आहेत। काय शहरामध्ये बऱ्याचपैकी आपत्ती होऊन गेलेल्या अशा कारणामुळे काही वर्षापासून थकबाकीदार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे शहरामध्ये आणि अशा वेळेस 24% वार्षिक व्याजदराची रक्कम हे मूळ रकमेपेक्षा जास्त दंड व्हायला लागला। तर त्यांना दादांना असं निवेदन दिलं की बाबा हे काही करून दादांनी हे करावं सीओ मॅडमशी बोलून की बाबा हा दंड कमी करण्यात यावा। दादांनी याची तात्काळ दखल घेऊन लगेचच नगर परिषद सीओ मॅडम धाराशिव यांना पत्र दिलं आणि पत्रामध्ये असे कळवले की बाबा जेवढा दंड माफ करता येईल 100% दंड माफ करण्यातच यावा अशा स्वरूपाचं पत्र देऊन मॅडमला निवेदन दिलेलं आहे।